घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास शिरोळ पोलिसांनी केलं जेरबंद। 9,60,000चा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र कर्नाटक राज्यात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे। सुनीत महादेव निकम, वय वर्ष 28, राहणार गजबरवाडी, जिल्हा बेळगाव, सध्या राहणार हरोली, तालुका शिरोळ असं संशयिताचं नाव असून त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, मोपेड असा एकूण 9,60,000चा मुद्देमाल जप्त केला। इचलकरंजी व शिरोळमधील 5 गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके व पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। गुन्हे शोध पथक व पोलीस कर्मचारी युवराज खरात यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनंतर सुनीतवर पाळत ठेवून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून सोन्याची अंगठी मिळाली। त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच त्याने हरोली येथे घरफोडी केल्याची कबुली दिली। कबनूर, इचलकरंजी, हरोली आदी ठिकाणी झालेल्या घरफोडीत त्याचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्याच्यावर कर्नाटक व महाराष्ट्र हद्दीतही गुन्हे दाखल झाले असून दागिने, मोपेड असा एकूण 9,60,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। पोलीस उपनिरीक्षक डी भोजने, पोलीस कर्मचारी बाबाचांद पटेल, युवराज खरात, संजय राठोड, नितीन साबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला। संकेश्वर, निपाणी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, गोकुळ, शिरगाव, हुपरी, गडिंग्लज, मुरगुड, आजरा, शहापूर व कुरुंदवाड इत्यादी पोलीस ठाण्यात घरफोडीचे तसेच इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपी निकम यास अटक करून दिनांक 19 सप्टेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयसिंगपूर यांच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती। त्यानंतर पोलीस कस्टडी वाढवून मिळणेकामी न्यायालयात हजर केले असता आरोपी याची 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।